हम्पीमध्ये आल्यानंतर आम्ही इथे सुंदर अशा बांबू हाऊस मध्ये राहिलो आहोत। इथून जी तिसरी रूम आहे ती आमची आहे। चला तर आपण रूम बघूया। इथे सुरुवातीलाच खूप सुंदर असं बांबूचं कुंपण केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि हे जे बांबू हाऊस आहे त्याला बघा खूप मस्त अशी पेंटिंग केलेली दिसते। संध्याकाळच्या वेळेत निवांत बसण्यासाठी गप्पा मारण्यासाठी खूप छान अशा खुर्च्या इथे ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर इथे वायफायची सुद्धा सुविधा आपल्याला देण्यात आली आहे। ही आहे आपली बांबू हाऊस मधली रूम। इथे सुंदर असा तयारीसाठी मिरर दिलेला आहे। आपले वस्तू, आपले कपडे, बॅगा ठेवण्यासाठी कपाटं दिलेली आहेत। एक छोटी खिडकी आहे आणि त्याला छानसा असा पडदा सुद्धा दिलेला आहे। इकडे लाकडी पलंग दिलेला आहे ज्याच्यावरती उषा आणि चादर सुद्धा दिलेल्या आहेत। वरती पंखा आहे आणि लाईट्स आहेत 2। देश विदेशामधून हम्पीमध्ये जो निसर्ग पाहण्यासाठी लोक येत असतात त्याच निसर्गाचं एक सुंदर असं कटआउट लावलेलं आपल्याला इथे पाहायला मिळेल। हे आहे बाथरूम। शॉवरची व्यवस्था आहे इथे, गरम पाणी सुद्धा येतं। ही आहे बेसिन, वरती मिरर लावलेला आहे आणि हे आहे टॉयलेट। देशभरातून हिप्पी कल्चर फॉलो करणारी लोक हम्पीला व्हिजिट द्यायला येत असतात। हिप्पी कल्चर फॉलो करणारी लोक हम्पीत येण्याचं मूळ कारण ते म्हणजे इथे मिळणारे हे बांबू हाऊस। हम्पीमधलं जे हिप्पी आयलंड आहे तिथे अशा प्रकारचे बांबू हाऊस मिळतात। त्याचं कारण म्हणजे हम्पीमध्ये उकाडा खूप असतो। ह्या बांबू हाऊस मधून हवेचं व्हेंटिलेशन चालू राहतं, त्याच्यामुळे उकडायला होत नाही आणि हे बांबू हाऊस थंड राहतात।
हम्पी मधला आजचा आपला दुसरा दिवस आणि आम्ही काल ज्या हॉटेलला आलो होतो त्याच हॉटेलला आम्ही इथे नाश्ता करायला आलोय. फार अप्रतिम चव इथल्या नाश्त्याची. इथे तुम्हाला अप्पे म्हणा, इडली म्हणा, वडे म्हणा, सांबार म्हणा, पुरी भाजी म्हणा, हे सर्व मिळतं आणि त्याची चव पण खूप ऑथेंटिक कर्नाटकी चव आहे आणि खूप टेस्टी इथलं जेवण आहे. खूपच चविष्ट जेवण त्यांनी बनवलं होतं. म्हणजे नाश्ता खूपच छान बनवलाय त्यांनी. त्याच्यामुळे आम्ही जास्त इकडे तिकडे फिरत बसलोच नाही, डायरेक्ट इथेच आलो. डब्बेगोडा हॉटेल. हां, डब्बेगोडा हॉटेल नाव आहे इकडचं. ह्या ताई आहेत. आपका नाम बताइए. अनुराधा ताई आहेत. खूप छान त्यांनी जेवण बनवलं आणि आता सुद्धा बनवत आहेत बघा. ते अप्पे तर खूपच टेस्टी बनवतात, ते मला तर खूपच आवडले. आणि हे दादा सुद्धा आहेत, ते पण खूप छान बनवतात जेवण. आजचा दुसरा दिवस आणि आपण आता चाललोय हजारा रामा मंदिर आणि त्याच्या आसपासचे मॉन्युमेंट्स बघायला. बघूया तिकडे काय काय बघायला मिळते आपल्याला. हजारा मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही आलो आहोत आणि इथे सगळीकडे कथा कोरलेल्या दिसून येतात. आणि आजही ऊन, पाऊस, वारा हे सगळं चालू असताना सुद्धा या कथा ज्या कोरलेल्या आहेत ते कोरीव काम आजही तसंच टिकून आहे. हजारा रामा मंदिराच्या प्रांगणात मित्रांनो ही अशी मोठी भिंत आहे आणि त्या भिंतीवरती कोरीवकाम केलेलं आहे. जेव्हा विजयनगर साम्राज्याचा इतर देशांची व्यवसाय चालायचा तेव्हा इथे घोड्यांचा व्यापार व्हायचा. याचं कोरीवकाम इथे केलेलं आहे. फक्त भारतातलेच नव्हे तर देश विदेशातून इथे लोक यायची आणि घोड्यांचा व्यापार करायची.
ह्या लोटस महालाची जी खांब आहे त्याच्यामध्ये पाईपाद्वारे पाणी पुरवलं जायचं, त्यामुळे महाल जो आहे हा कायम थंड असायचा. त्या लोटस महलमध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता होता, पण आता सध्या तो बंद करण्यात आलेला आहे. हम्पीमधलं अजून एक प्रसिद्ध मॉन्युमेंट ते म्हणजे हे मागचं एलिफंट स्टेबल. राजाचे जे हत्ती होते ते हत्ती ते बांधून ठेवले जायचे. हम्पीतल्या ह्या भागात छोटी मोठी अशी अनेक मॉन्युमेंट्स आहेत. आम्ही ही सर्व मॉन्युमेंट्स पाहून घेतली. इथनं परतीच्या वाटेवर जाताना हम्पीतला असा सुंदर निसर्ग दिसतो. दिवसभरात चालून चालून प्रचंड भूक लागली होती, म्हणून आम्ही एका ठिकाणी हम्पीतली नवीन डिश ट्राय केली. हम्पीमधली एक नवीन डिश बोंडा आम्ही ट्राय करतोय. कशी चव लागते? मस्त चव आहे. आपल्या इथे कुठेच मिळणार नाही असा हा पदार्थ आहे. इथला लोकल पदार्थ आहे आणि खूपच सॉफ्ट आणि मऊ असं डाळीचं मिश्रण आहे. तळून काढलंय त्यांनी, मस्त लागतंय.